हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट किंवा NTUGC नेट या दोन्ही एक्झाममध्ये जो कॉमर्स सब्जेक्ट आहे त्या कॉमर्स सब्जेक्टमध्ये जो नवीन सिलेबस अपडेट होणार आहे त्या नवीन सिलेबसमध्ये कुठले नवीन पॉईंट कॉमर्सचे ॲड होतील हे आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर MSCT असेल किंवा NTUGC नेट एक्झाम असेल यामध्ये जर तुम्ही क्वेश्चनचं स्वरूप पाहिलं तर जवळपास 30 to 40% सिलेबस हा रिपीट होत असतो. म्हणजे ठराविक असे काही पॉईंट आहेत की ज्या पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन येतोच. ते पॉईंट कुठले हे देखील आपण पाहणार आहोत. कारण कुठलाही पॉईंट अननेसेसरी वाचण्यात अर्थ कुठलाच नसतो. जो पॉईंट एक्झामला येतो तोच जर आपण प्रॉपर वेने कव्हर करून गेलो तर आपण एक्झाम डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकतो. याच अनुषंगाने आज आपण कॉमर्स ओरिएंटेड खूप सारे महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. इन केस कॉमर्स संदर्भात तुम्ही अद्यापही कुठलाही अभ्यास केला नसेल तर आजचे लेसन पाहून तुम्हाला डेफिनेटली डायरेक्शन कळेल आणि योग्य डायरेक्शनने तुम्ही MSCT किंवा NTUGC नेट जो डिसेंबरमध्ये होणार आहे तो क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण कॉमर्स संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. त्याआधी छोटीशी इन्फॉर्मेशन सांगेल. MSCT एक्झाम 2026 आणि NTUGC नेटचा जो डिसेंबरचा एक्झाम होणार आहे त्या एक्झाम ओरिएंटेड पेपर फर्स्टसाठी आणि कॉमर्सच्या सब्जेक्टसाठी डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. या संदर्भात नवीन बॅच आपली 30 जुलै 2025ला सुरू झालेली आहे. म्हणजे मागील 2 दिवसापासून आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे. त्यामध्ये पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड जो कॉमर्स सब्जेक्ट आहे तो तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून दिला जातो. फ्रेंड, या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी 2024चा सेट एक्झाम आणि नेट एक्झाम क्लिअर झालेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांना 80+ मार्क देखील भेटलेले आहेत. पेपर फर्स्ट किंवा कॉमर्सच्या कोर्सबद्दल तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाईल. पेपर फर्स्टसाठी सेपरेट कोर्स आहे, कॉमर्ससाठी सेपरेट कोर्स आहे. जर फक्त तुम्हाला पेपर फर्स्टचा कोर्स लावायचा असेल तर तुम्ही सेपरेटली तो जॉईन करू शकता. जर तुम्हाला कॉमर्स या सब्जेक्टचा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन हवी असेल त्या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. एक शॉर्टमध्ये तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. हे पहा, मागील एक्झामिनेशनचे आपले सर्व रिझल्ट आहेत. खूप सारे विद्यार्थी आपले क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. तर फ्रेंड, जो पेपर फर्स्टचा कोर्स आहे सिमिलर त्याच पद्धतीचा पेपर सेकंडचा आपला कोर्स आहे. ठीक आहे. पेपर सेकंड म्हणजेच कॉमर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवर शेअर केली जाईल. ती पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. जर तुम्ही कॉमर्सचा कोर्स लावला तर त्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्टचा डिटेल कोर्स ज्याची किंमत 2500 तो फ्री भेटेल. ठीक आहे. आणि ही जी ऑफर आहे ही लिमिटेड टाईमसाठी आहे. तुम्हाला फक्त पेपर फर्स्टचा कोर्स लावायचा असेल तर 2500 मध्ये तो अवेलेबल होईल. डिटेलमध्ये पेपर फर्स्ट कव्हर होईल. अदर कुठलाही अभ्यास करण्याची गरज नाही आहे. आणि जर तुम्ही कॉमर्सचा कोर्स लावला तर दोन्ही पेपरचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. पूर्णपणे कोर्समध्येच तुमच्या सर्व गोष्टी कव्हर होतील एक्झाम होईपर्यंत. म्हणजे एक्झामच्या दिवशी देखील तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. म्हणजे तिथपर्यंत आजपासून तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. ॲज पर युअर कन्व्हिनियंट टाईम तुम्ही ते सर्व लेसन पाहू शकता. ठीक आहे. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करा जर तुम्हाला कॉमर्स इन्फॉर्मेशन हवी असेल तर. आणि फक्त पेपर फर्स्ट इन्फॉर्मेशन हवी असेल तर पेपर फर्स्ट कोर्स असा मेसेज करा, इन्फॉर्मेशन येऊन जाईल. सिंपल. दोन्ही कोर्स आहेत आपल्याकडं. फक्त पेपर फर्स्ट आणि सेकंड पेपरमध्ये फक्त कॉमर्स अवेलेबल आहे. अदर कुठलाही सब्जेक्ट आपण प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे. तर गाईज, आज आपण MSCT एक्झाम किंवा नेट एक्झामला शुअर किंवा गॅरंटेड टॉपिक कुठले आहेत हे पाहणार आहोत. त्याचबरोबर MSCT एक्झाम जर सिलेबस चेंज झाला आणि सिलेबस चेंज होताना कुठले पॉईंट कुठले टॉपिक ते डिलीट करतील आणि कुठले नवीन पॉईंट त्या ठिकाणी ॲड होऊ शकतात हे देखील पाहणार आहोत. हे सर्व गोष्टी पाहण्यासाठी या ठिकाणी मी सिलेबस ॲड केला आहे MSCT एक्झामचा. हाच सिलेबस सेम टू सेम नेट एक्झामला देखील आहे. पूर्णपणे हीच PDF त्यांनी त्या ठिकाणी देखील अपडेट केलेली आहे.
हा सब्जेक्ट कोड MSCET एक्झाममध्ये 50 आहे. ठीक आहे, सब्जेक्ट कोडचा जास्त काही इश्यू नाही आहे. सब्जेक्ट कोड या ठिकाणी महत्त्वाचा नाही, कंटेंट महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पेपर फर्स्टमध्ये जशी 10 युनिट असतात सेम तसे पेपर सेकंडमध्ये देखील 10 युनिट असतात. ठीक आहे, मग बिझनेस इन्व्हायरमेंटपासून ते इन्कम टॅक्सपर्यंत सर्वच युनिट या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा होतो की काही विद्यार्थ्यांनी कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग घेऊन पूर्णपणे त्यांचं PG UG कंप्लीट केलेलं असतं. मार्केटिंग किंवा बँकिंगचा त्यांनी अभ्यासच केलेला नसतो. मग त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कोरिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो. कारण तुम्हाला या ठिकाणी बँकिंगचा पण अभ्यास करावा लागतो, मार्केटिंगचा पण अभ्यास करावा लागतो, रिसर्चचा पण अभ्यास करावा लागतो. त्यानंतर जे इन्व्हायरमेंट असेल बिझनेस इन्व्हायरमेंट त्याचा देखील अभ्यास करावा लागतो. आणि जर तुमचं कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग नसेल तरी देखील तुम्हाला अकाउंटिंगचा पण अभ्यास करावा लागतो आणि ऑडिटचा पण अभ्यास करावा लागतो. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी स्पेशल सब्जेक्ट वेगवेगळे घेतलेले असतात UG आणि PGमध्ये, पण ते स्पेशल सब्जेक्टचा अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे. पण जो सब्जेक्ट तुमचा ऑप्शनमध्ये होता, ज्याचा तुम्ही अद्यापही अभ्यास केलेला नाही आहे, त्याचा देखील या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण MSCET एक्झाम क्वालिफाय व्हायचं असेल तर कुठलाही पॉईंट आपण स्किप करता कामा नये. वरतून का होईना पण त्याची इन्फॉर्मेशन पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर कोर्स जॉईन केला तर निश्चिंत राहायचं, सर्व गोष्टी कव्हर होतील, फक्त कोर्स फॉलो करायचा. ठीक आहे, तर फ्रेंड आपण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू पाहूया. त्याचसोबत कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत जे एक्झामला फ्रिक्वेंटली विचारतात, त्यावर 100% क्वेश्चन येऊ शकतो असे पॉईंट आपण पाहणार आहोत. या ठिकाणी फर्स्ट जो युनिट आहे तो म्हणजे बिझनेस इन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस. यामधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर आपण विचारात घेतला तर तो पॉईंट आपला होऊ शकतो इकॉनॉमिक पॉलिसीज. मग यामध्ये मॉनिटरी पॉलिसी असेल, फिजिकल पॉलिसी असेल, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट. जरी सिलेबस अपडेट झाला तरी हे पॉईंट चेंज होणार नाही, हे ॲज इट इज राहतील. म्हणून हे पॉईंट तुम्ही पाठ करून म्हणण्यापेक्षा समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे आणि इन फ्युचर तुम्ही वर्गामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिकवायला जाताल त्यावेळेस देखील हे पॉईंट तुम्हाला शिकवावे लागू शकतात कुठल्या ना कुठल्या वर्गामध्ये. म्हणून हे पॉईंट आत्ता प्रॉपर वेनी अंडरस्टँड करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केला ना, मी त्यांना सांगतो क्वालिफाय होणं हा वेगळा पॉईंट आहे, पण क्वालिफाय होत असताना सर्व पॉईंट प्रॉपर वेनी स्टडी करणं हा वेगळा पॉईंट आहे. आपल्याला प्रॉपर वेनी स्टडी करायचा आहे. जर आपण प्रॉपर वेनी स्टडी केला तर आपण क्वालिफाय डेफिनेटली होणारच आहोत. ठीक आहे, ती न होण्यासारखी गोष्ट नाही. जर अभ्यास केला तर क्वालिफाय होणारच आहे. पण क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला चांगलं कॉलेज कधी भेटेल, ज्यावेळेस आपण चांगला इंटरव्ह्यू देऊ. आणि चांगला इंटरव्ह्यू कधी देऊ, ज्यावेळेस आपल्याकडं नॉलेज प्रॉपर असेल. ठीक आहे, विद्यार्थ्यांसमोर ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस आपल्याकडं पर्टिक्युलर कन्सेप्ट संदर्भात, पर्टिक्युलर टॉपिक संदर्भात योग्य नॉलेज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपलं लेक्चर प्रॉपर वेनी होतं. नाही तर विद्यार्थी आत्ताच्या पिढीचे असे आहेत की ते म्हणतात सर आम्हाला पर्टिक्युलर त्या मॅडम किंवा सर नको आहेत, आम्हाला टीचर चेंज करून द्या. जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर असं देखील आता हायर एज्युकेशनमध्ये विद्यार्थी ॲक्टिवेट झालेले आहेत. अनेक मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये आम्हाला ते टीचर नको म्हणून पण विद्यार्थी आंदोलन करतात. असं का होतं बरं? कारण नॉलेज नसतं. मग एखादा विद्यार्थी जर असं म्हणत असेल तर तुमचं नॉलेज तुम्ही प्रूव्ह केलं पाहिजे. आता अशी पण परिस्थिती आहे. ठीक आहे, म्हणून जे पण तुम्ही अभ्यास करताल ना मग सेल्फ स्टडी करा ना किंवा कोर्स मार्फत करा, कसाही करा पण प्रॉपर वेनी करा. सर्व गोष्टी प्रॉपर वेनी समजून घ्या. कॉमर्सचं तुम्ही शिकताय ना तर कॉमर्स तुम्हाला शिकवायचंच आहे, या हेतूने शिका. सेट नेट होऊन आपल्याला बॅक ऑफिसचा जॉब करायचा नाही, विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. ठीक आहे, शिकण्यासाठी ही शेवटची तुमची पायरी आहे. यानंतर काय नाही, PhD वगैरे त्या ठिकाणी हे पॉईंट तुम्हाला अभ्यासायचे नाहीत. आत्ता शेवटचा हा तुमचा टप्पा आहे जो नेट सेटचा आहे. ठीक आहे, तर प्रॉपर वेनी सर्व गोष्टी शिकून जा. इकॉनॉमिक पॉलिसी अत्यंत महत्त्वाचा पॉईंट एक्झामला येतो, फ्रिक्वेंटली रिपीट झालेला पॉईंट आहे. त्यानंतर पॉलिटिकल इन्व्हायरमेंट, यामध्ये बरेच काही पॉईंट आहेत ते एक्झामला येत असतात. त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे ना तो म्हणजे CSR ॲक्टिव्हिटीज, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हा पॉईंट एक्झाम ओरिएंटेड आहे, खूप महत्त्वाचा आहे. आता जो पॉईंट डिलीट होऊ शकतो ते सांगतो. फिमा हा पॉईंट कदाचित डिलीट होऊ शकतो. याऐवजी इंटरनॅशनल बिझनेस संदर्भात, इंटरनॅशनल इन्व्हायरमेंट संदर्भात नवीन पॉईंट येऊ शकतात. ठीक आहे, फिमा हा पॉईंट कदाचित नवीन सिलेबसमध्ये तुम्हाला दिसणार नाही. काही पॉईंट आहेत त्याच्या बेसवर इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, त्याच्या बेसवर तुम्हाला या गोष्टी मी सांगतोय. ठीक आहे, आता पहिला जो पॅराग्राफ आहे त्यामधलं इकॉनॉमिक पॉलिसी महत्त्वाच्या आहेत. पॉलिटिकल इन्व्हायरमेंट असेल किंवा आपला CSR ॲक्टिव्हिटी असेल हे महत्त्वाचं आहे. एक्झामला यावर क्वेश्चन येत असतात. सिम्पल. नंतर स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस.
त्यामध्ये ग्लोबलायझेशन असेल, कन्सेप्ट महत्त्वाची, त्या संदर्भात बॅकग्राऊंड महत्त्वाचं आहे आणि मोड्स आहेत नाही हे देखील महत्त्वाचे आहेत. यामध्ये जवळपास 13-14 मोड्स आहेत ज्यामार्फत आपण इंटरनॅशनल बिझनेस करतो. मग त्यामध्ये फ्रँचायझी असेल, लायसन्सिंग असेल, हे सर्व पॉईंट प्रॉपरली कव्हर करून गेलेच पाहिजे तुम्ही. हा पॉईंट तुम्हाला नवीन सिलेबसमध्ये देखील पाहायला भेटेल, तो स्किप होणार नाही, म्हणून करून यायचा. त्यानंतर टॅरिफ अँड नॉन टॅरिफ बॅरियर महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्झामला यावर क्वेश्चन येणार आणि येत असतो. थिअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड हा पॉईंट कदाचित ते स्किप करून वेगळा पॉईंट ॲड करू शकतात, पण टॅरिफ वगैरे हे पॉईंट कन्सेप्ट आहेत ॲक्च्युली समजून घेऊन जात्या. ठीक आहे. नंतर FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, FPI असेल, या सर्व पॉईंटला प्रॉपरली कव्हर करून जायचं आहे. इनफॅक्ट हा जो पॉईंट आहे हाच पॉईंट प्रॉपरली कव्हर करून जायचा आहे. हा स्किप करू नका. जरी सिलेबस अपडेट झाला तरी देखील तुम्हाला विद्यार्थ्यांना हे पॉईंट शिकावे लागतील. MCOMमध्ये किंवा PGमध्ये UGमध्ये हे पॉईंट आहेत, हे पॉईंट विद्यार्थ्यांना शिकावे लागतील, म्हणून आताच प्रॉपरली शिकून घ्या. बॅलन्स ऑफ पेमेंट अतिशय महत्त्वाचं पॉईंट, स्किप होणार नाही, नवीन सिलेबसमध्ये देखील पाहायला भेटेल, कारण महत्त्वाचा पॉईंट आहे. स्किप होणारा पॉईंट हा आहे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन, कदाचित स्किप होऊ शकतो. याला आता होल्ड करा, वाटलंच तर नाही वाचला तरी पण चालेल. कुठला? रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन हा पॉईंट म्हणतो मी. ठीक आहे. बाकीचे जे पॉईंट वाचा म्हणतोय ना मी, ते वाचूनच जा. बाकी 2-3 महिन्यात आपल्याला कळेल सिलेबस अपडेट होतोय का नाही. नाही अपडेट झाला तर जे स्किप पॉईंट केले ते त्यानंतर वाचा, पण आत्ता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते सुरू करा. सिम्पल. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम नेट सेट देत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने मी लेसन प्रोव्हाइड करतोय. ज्यांनी ऑलरेडी खूप वेळा नेट सेट दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेसन नाही आहे, ते सेल्फ डायरेक्टर विद्यार्थी आहेत. ठीक आहे. फक्त एक सांगाल, तुम्ही खूप वेळा नेट सेट देत असाल आणि तुम्हाला यश भेटत नसेल तर समजून जायचं की आपण एक कॉमन मिस्टेक आहे ती फ्रिक्वेंटली रिपीट करतोय. ती मिस्टेक तुम्ही फाइंड आउट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हा पॉईंट वाचून गेले नाही तरी चालेल. इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट हे वर्ल्ड बँक असेल, हे पॉईंट महत्त्वाचा आहे. तो इन फ्युचर पण तसंच राहील नवीन सिलेबसमध्ये. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हा पण पॉईंट कदाचित इन फ्युचर तुम्हाला पाहायला भेटेल, हा पण स्किप होणार नाही. पण इकॉनॉमिक इंटिग्रेशन हा पॉईंट कदाचित स्किप होऊ शकतो. याला होल्ड करा फक्त या पॉईंटला, बाकी सर्व प्रॉपरली करून जा. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग, स्किप करण्यासारखं असं काहीच नाही. जे दिलं आहे ना ते एकदम परफेक्ट दिलं आहे अकाउंटिंग आणि ऑडिटिंगबद्दल. फक्त या ठिकाणी झालं आहे काय, अकाउंटिंगचे पॉईंट जास्त ॲड केलेले आहेत, ऑडिटिंगचे कमीत. ज्यावेळेस नवीन सिलेबस येईल त्यावेळेस कदाचित ऑडिटिंगचे पॉईंट वाढलेले दिसू शकतात, कारण बेसिक प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट किंवा म्हणू शकतो त्या संदर्भात काही ट्रेडिशन असतील हे स्किप करू शकतात ते पॉईंट, आणि थोडेसे अवघड पॉईंट किंवा हाय लेवलचे पॉईंट ते कदाचित ॲड करू शकतात. ठीक आहे. हा पॉईंट कदाचित स्किप होऊ शकतो नवीन सिलेबसमध्ये. नंतर पार्टनरशिप अकाउंट राहणारच आहे, त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंट राहणारच आहे, होल्डिंग कंपनी राहणारच आहे. आत्ता लाईव्ह कन्सेप्ट आहेत ना, आत्ता पण चालू कन्सेप्ट आहेत. नंतर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्टिंगचा पार्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॉस्टिंगचा अभ्यासच केलेला नाही आहे कधी, ज्यांना कॉस्टिंग नव्हतं स्कूल कॉलेजमध्ये, त्यांनी या गोष्टीला सिरियसली घेतलं पाहिजे, प्रॉपरली अभ्यास करून गेले पाहिजे. कॉस्टिंगचा पण खूप लिमिटेड पॉईंट आहे, यामध्ये स्किप होण्यासारखे कदाचित पॉईंट नाहीत. ठीक आहे. हा HRM ह्युमन रिसोर्सचा अकाउंटिंग कदाचित कॅन्सल होऊ शकतो. इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड राहील, चेंज होणार नाही. ऑडिटिंग कुठलाही पॉईंट चेंज होणार नाही, कदाचित हे पॉईंट राहतील, प्लस आणखी काही पॉईंट ॲड होऊ शकतात. सिम्पल. आता जर आपण विचार केला अकाउंटिंग आणि ऑडिटिंगचा, तर अकाउंटिंग आणि ऑडिटिंगमध्ये ऑलरेडी त्यांनी खूप स्पेसिफिक पॉईंट दिलेले आहेत. कारण केलं आहे काही, हे हेडलाईन आहे सेकंड नंबरचं. यामध्ये त्यांनी अकाउंटिंगचा पण सिलेबस ॲड केला आहे, कॉस्टिंगचा पण सिलेबस ॲड केलेला आहे, ऑडिटिंगचा पण सिलेबस ॲड केलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 3 युनिट त्यांनी एकाच युनिट अंडर ॲड केलेत, म्हणून तो म्हणू शकतो सिलेबस ऑलरेडी कमी, खूप जास्त असा नाही आहे. तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला तर सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. आता बिझनेस इकॉनॉमिक्स, यामध्ये स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स कदाचित कॅन्सल होऊ शकतो का, बेसिक पॉईंट आहे. डिमांड ॲनालिसिस राहील, हा पॉईंट एक्झामला करूनच जा, यावर एक्झामला क्वेश्चन येतच असतात. 100% शुअर टॉपिक डिमांड ॲनालिसिस. कन्झ्युमर बिहेवियर 100% शुअर टॉपिक, एक्झामला क्वेश्चन येतोच. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रॉपोर्शन, याला 100% म्हणता येणार नाही, पण 60% महत्त्वाचं आहे. बाकी हे 2 पॉईंट्स आहेत ना, कन्झ्युमर बिहेवियर आणि डिमांड ॲनालिसिस, अत्यंत महत्त्वाचे पॉईंट, एक्झाम ओरिएंटेड आहे, स्किप करता कामा नये. थेअरी ऑफ कॉस्ट अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, एक्झामला क्वेश्चन येतोच. हे जे पॉईंट आहेत ना, प्राइस डिटर्मिनेशन अंडर द डिफरंट मार्केट फॉर्म्स, हे सर्व मार्केटचे प्रकार
आणि त्या मार्केटच्या प्रकारामध्ये कशा प्रकारे प्राइस ठरवली जाते हे तुम्हाला करूनच जायचं आहे. एक्झामला यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. प्राइस डिटर्मिनेशन हा पॉईंट स्किप करायचा नाही. एका युनिटवर म्हणजे जसं 4 नंबरचं युनिट आहे, 3 नंबरचं युनिट आहे, एका युनिटवर 10 क्वेश्चन असतात, 20 मार्काला एक युनिट असतो. मेजॉरिटी काय होतं, फॉर एक्झाम्पल प्राइस डिटर्मिनेशन यावरच 2 क्वेश्चन 3 क्वेश्चन टाकू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे, म्हणून हे जे पॉईंट आहेत ना, प्राइस डिटर्मिनेशन सांगतोय किंवा थिअरी सांगतोय मी कॉस्टच्या, त्या सोडायच्या नाही, तुम्हाला करूनच जायचे प्रॉपर वेने. खूप सोपे पॉईंट आहे, अवघड असं काहीच नाही आहे. प्रॉपर वेने तुम्ही सर्व गोष्टी समजून घेतल्या तुम्हाला कळलं की अरे सर्व इझी, अवघड असं काही नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर जो पॉईंट आहे प्राइसिंग स्ट्रॅटेजी. ॲक्च्युली प्राइस डिटर्मिनेशन अंडर दी डिफरंट मार्केट म्हणतो ना आपण, त्या अंडरच आपण काय करतो असं प्राइस वेगवेगळ्या ठरवतो. मग स्क्रीमिंग प्राइस असेल, पेनिट्रेशन असेल, पीक लोड प्राइस असेल, आणखी टोटल जवळपास 18 ते 19 प्रकारच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहेत. त्या सर्व तुम्हाला करून जायचे आहेत, फक्त इथं दिल्यात तितक्या नाहीच, आणखी भरपूर आहेत. सांगितलं ना 18 ते 19 अशा सर्व प्राइसिंग स्ट्रॅटेजी एक्झामला करूनच जायच्या आहेत. एक्झामला क्वेश्चन येत असतो, स्किप करायचं नाही. ठीक आहे, जे पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे आहेत मी सांगतोय ते करूनच जायचे. आता बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये स्कोप जास्त महत्त्वाचा नाही, करून नाही गेले तरी पण चालेल. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस फर्म एक्झामला क्वेश्चन येत असतो, पण नवीन सिलेबसमध्ये कदाचित हा पॉईंट पाहायला भेटणार नाही, कारण NEPमध्ये अनेक ऑटोनॉमस कॉलेजनी हा पॉईंट स्किप केलेला आहे ऑब्जेक्टिव्हचा. ठीक आहे, मग माहीत नाही, पण कदाचित हा पॉईंट स्किप होऊ शकतो. नाही झालं तर आपण एक्झामच्या आधी वाचणारच आहोत. पण जे आजचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना, अतिशय महत्त्वाचे, ते आधी वाचायचे. जसं की हे. ठीक आहे, हे जे 5 पॉईंट आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत, एक्झामला ते येतात म्हणजे येतात. आता नेक्स्ट जो युनिट आहे, युनिट नंबर 4, तो म्हणजे बिझनेस फायनान्स. सोडून द्या. ठीक आहे, नंतर टाईम व्हॅल्यू ऑफ मनी महत्त्वाचा पॉईंट आहे. कॅपिटल स्ट्रक्चर महत्त्वाचा पॉईंट आहे. 100% शुअर म्हणलं तर टाईम व्हॅल्यू ऑफ मनी एक्झामला क्वेश्चन येणारच. कॅपिटल स्ट्रक्चर थोडंसं चान्सेस कमी आहेत, पण एक्झामला क्वेश्चन येत असतो तो पण. त्यानंतर कॅपिटल बजेटिंग डिसिजन यावर कदाचित एक्सेप्शन होऊ शकतं, म्हणजे हा कॅन्सल होऊ शकतो, नवीन पॉईंट एखादा ॲड करू शकतात. ठीक आहे, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, डिव्हिडंड डिसिजन, थिअरीज ऑफ किंवा त्याच्या पॉलिसी असतील, हे पॉईंट काही स्किप होणार नाही, ते एक्झामला तुम्हाला पुढे पण पाहायला भेटतील. डिव्हिडंड संदर्भात जे पण पॉईंट असतील ना ते प्रॉपरली करून जाच. असा कुठलाही एक्झाम झाला नाही की त्यावर डिव्हिडंडचा एखादा क्वेश्चन आलेला नाही. प्रत्येक वर्षी डिव्हिडंड संदर्भात क्वेश्चन येतोच. त्याचे थिअरीज आहेत, पहा जास्त काही थिअरीज नाहीत, 4-5 थिअरीज प्रॉपरली समजून घ्यायच्यात आणि एकदम सोपे आहेत. थिअरीज म्हणजे काय हो, थिअरीज म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या गोष्टीबद्दलचं मत, त्याला आपण थिअरी म्हणतो. थिअरी म्हणजे वेगळं काय नसतं. मग त्या व्यक्तीने काय सांगितलंय हे त्या व्यक्तीच्या अँगलने आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला ना तर ती गोष्ट समजून जाते. सिंपल ना, म्हणजे कुठलीही थिअरी असो त्या थिअरीमध्ये वेगळं काही दिलेलं नसतं, तो व्यक्ती काय म्हणतोय हे आपण समजून घ्यायचं आपल्या भाषेमध्ये, तर तुम्हाला ती गोष्ट समजते आणि लाईफ टाईम लक्षात राहते. मग थिअरीज आपण पाहिलेल्या आहेत आपल्या कोर्समध्ये आणि पाहणारच आहोत पुढच्या. ठीक आहे, तर ह्या थिअरीजला आपल्याला प्रॉपरली कव्हर करून जायचं आहे, त्या स्किप करायच्या नाही. डिव्हिडंडच्या असेल किंवा मोटिवेशन संदर्भात असतील किंवा लिडरशिप संदर्भात असतील, थिअरीज स्किप करायच्या नाही. रिस्क रिटर्न, असेट सिक्युरिटायझेशन ही कन्सेप्ट छोटी आहे, कदाचित कॅन्सल होऊ शकते म्हणजे कम्पेअर टू अदर कन्सेप्ट. नंतर IMS इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम, बेसिक पॉईंट आहे, करून जा. अगदी अर्धे 1 तासात जरी तुम्ही या संदर्भात बेसिक काय पॉईंट पाहून गेले तरी पण सफिशियंट आहे. यामध्ये जो पॉईंट आणखी स्किप होऊ शकतो तो सांगतो. हा स्किप होऊ शकतो इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट्स. ठीक आहे, आणि हा लीज फायनान्सिंग मला तुम्हाला पहिलं सांगितलं, हा स्किप होऊ शकतो. बाकी इंटरनॅशनल आर्बिट्रेज हा काही कॅन्सल होण्यासारखा नाही आहे, फक्त इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट आहे ना हा कदाचित स्किप होणारा पॉईंट आहे. ठीक आहे, कारण त्यामध्ये बेसिक ऑलरेडी खूप जरा म्हणू शकतो बँकिंगचा पार्ट आहे ॲक्च्युली. ठीक आहे, बँकिंगमध्ये पण अनेक जणांनी शिकवलेलं आहे याबद्दलचं. नवीन जो पॉईंट आहे तो म्हणजे युनिट नंबर 5 बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथोडॉलॉजी. या ठिकाणी तुम्हाला बोनस आहे. बोनस म्हणजे काय माहिती आहे का, आपला पेपर फर्स्ट आहे, पेपर फर्स्टमध्ये युनिट नंबर 6 आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. तो रिसर्च ॲप्टिट्यूड जर तुम्ही प्रॉपर वेनी डिटेलमध्ये कव्हर केला तर हा अख्खाच युनिट त्या ठिकाणी कव्हर होऊन जातो, वेगळं काहीच करायची गरज नाही आहे. आणि यामध्ये जर तुम्ही बाकीच्या गोष्टी कव्हर केल्या प्रॉपर वेनी तर तिकडे रिसर्च ॲप्टिट्यूड आहे ना तो आणखी स्ट्रॉंग कव्हर होऊन जातो. म्हणून बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथोडॉलॉजी यामध्ये कुठलाच पॉईंट स्किप करू नका. याचा वापर तुम्हाला कॉमर्सला होणारच आहे,
पण इन केस कॉमर्समध्ये एखाद्या पॉईंटवर क्वेश्चन आला नाही तर पेपर फर्स्टमध्ये येऊ शकतो. म्हणून हा पॉईंट कॉमन आहे पेपर फर्स्ट ॲज वेल एज पेपर सेकंडमध्ये. या पॉईंटला स्किप करायचा नाही आहे. सर्व पॉईंट प्रॉपर वेने समजून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे एक्झामपर्यंत. पाठ करत बसायचं नाही. मी वारंवार सांगतो, गोष्टी समजून घेऊन त्या लक्षात ठेवा. पाठ करत बसले तर एक्झामपर्यंत विसरून जाणार आहे. एक्झाम 8-9 महिन्यांनी होईल आणखी, बरोबर ना. 8-9 महिन्यापर्यंत लक्षात ठेवणार आहे का सर्व गोष्टी? नाही. पण जर आपण समजून घेतल्या तर लक्षात राहतील. ठीक आहे, म्हणून समजून घ्यायच्या गोष्टी. कोर्समध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रॉपर गोष्टी समजूनच सांगतोय. पण सेल्फ स्टडी करत असाल तर देखील स्वतःहून सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित वेळ जास्त लागेल, पण टाईम आपल्याकडे असेल, आपण फ्री असू तर सर्व गोष्टी प्रॉपरली कव्हर करून जा. आणि जे विद्यार्थी जॉब वगैरे करतायत त्यांनी कोर्स लावला तर बेनिफिशियल त्यांना राहू शकतो. कारण लिमिटेड टाईममध्ये इफेक्टिव्ह वेने तरीके अभ्यास होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे कसाही अभ्यास करा पण प्रॉपर वेने अभ्यास करा. आपल्याला टीचिंग क्षेत्रात द्यायचं आहे. आपल्यामुळं टीचिंग क्षेत्रामध्ये आपल्या कॉलेजचं नाव हे मोठं झालं पाहिजे या अनुषंगाने तुम्ही शिकवलं पाहिजे. आणि टीचरमुळं कॉलेज ओळखले जातात असे पण काही कॉलेज आहेत की नाही, ते सर त्या कॉलेजमध्ये आहेत आणि खूप भारी सर आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये शिकवत असताना तर काही ठिकाणी तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकवत आहे म्हणजे त्या कॉलेजचं स्टँडर्ड मोठं असेल असं पण कन्सिडर केलं जातं. अशी एक आयडेंटिटी निर्माण करा. ठीक आहे, तर सांगायचं काय, तुम्ही जे पण करणार आहे ना, ज्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे ते तुम्ही प्रॉपरली केलं पाहिजे. अवघड नाही, सोपं आहे सर्व गोष्टी, फक्त प्रॉपरली समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बिझनेस स्टॅटिस्टिक्समध्ये सांगितलं तुम्हाला सर्व गोष्टी वाचून द्यायच्यात, कुठलाही पॉईंट स्किप करायचा नाही. त्यानंतर युनिट नंबर 6 बिझनेस मॅनेजमेंट अँड HRM प्रिन्सिपल फंक्शन ऑफ मॅनेजमेंट महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रिन्सिपल पार्ट करण्यासाठी तुम्हाला मी ट्रिक्स सांगितलेले आहे. स्टोरीमार्फत आपण सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात. नंतर ऑर्गनायझेशन कल्चर महत्त्वाचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑथॉरिटी कदाचित स्किप होऊ शकतो. मोटिवेशन अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मोटिवेशन नंतर जो पॉईंट आहे तो म्हणजे लिडरशिप हा एक महत्त्वाचा आहे. या संदर्भातल्या जे थिअरीज आहेत ना त्या थिअरीज डिटेलमध्ये कव्हर करून जा. कुठलीही थिअरी स्किप करू नका. दोन्ही मिळून जवळपास आपल्या 25 ते 30 थिअरीज आहेत आणि त्यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. इथं पहा त्यांनी एक सिंपल शब्द दिला थिअरीज आणि संपलं त्यांचं काम. इतकंच आहे का? नाही, 25 ते 30 थिअरीज आहेत त्या सर्व पाहिजे आहेत, त्यावर एक्झामला क्वेश्चन येतो. थिअरीज म्हणजे काय हे नाही समजून घ्यायचं, थिअरीज कुठल्या आहेत हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे प्रॉपरली कव्हर करून गेलेच पाहिजे. एक्झामला त्यावर क्वेश्चन येत असतो. मोटिवेशन लिडरशिप अतिशय महत्त्वाचा पॉईंट. मी तर म्हणाल या पॉईंटपासून सुरू करा या युनिटचा स्टडी. हा पॉईंट पहिल्यांदा कव्हर करा. मोटिवेशन आणि लिडरशिप संदर्भातल्या थिअरीज 110% एक्झामला क्वेश्चन येणार. नंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड बिझनेस इथिक्स, त्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स कव्हर नाही केलं तरी चालेल, बिझनेस इथिक्स महत्त्वाचा पॉईंट इथं कव्हर करून जा. नंतर HRM बेसिक कन्सेप्ट आहे, थेअरेटिकल बॅकग्राऊंड आहे, सिंपली समजून घेण्यासाठी कव्हर करून जा. ठीक आहे, हे ॲक्च्युली जे पुढचे पॉईंट आहेत ना HRM संदर्भात किंवा HRAच्या फंक्शन संदर्भात ते एकदम बेसिक आहेत, थेअरेटिकल आहे, कन्सेप्च्युअल आहे. प्रॉपरली समजून घेतले तर तुम्हाला रिव्हिजनची पण गरज पडणार नाही. अशा पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. तुम्ही पण तशाच पद्धतीने समजून घ्या जेणेकरून एक्झामच्या टायमाला अननेसेसरी बर्डन राहणार नाही. ज्या गोष्टी स्टॅटिस्टिक्सच्या आहेत, ज्या गोष्टी स्टॅटच्या आहेत, इयर वगैरे, त्या गोष्टी आपल्याला एक्झामच्या आधी फक्त पाठ करायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात. हे कन्सेप्च्युअल पॉईंट आहेत, ते आत्ताच प्रॉपरली समजून घ्या. परफॉर्मन्स अप्रायझलची 360 डिग्री टेक्निक कशी आहे ते समजून घ्यायचं. इमोशन म्हणजे काय, ग्रुप डायनेमिक्स म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, पॉलिटिक्स म्हणजे काय, कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय, निगोशिएशन म्हणजे काय, ठीक आहे, ट्रेस मॅनेजमेंट कसं असतं, असे बेसिक कन्सेप्च्युअल पॉईंट आहेत, प्रॉपरली समजून घेतले पाहिजे. ठीक आहे, डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहेत, तुम्ही पण समजून घ्या. युनिट नंबर 7 बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इंडियन फायनान्शियल सिस्टीम. यामध्ये अनेक ठिकाणी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहिलं जातं. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये फार ॲसेंट जे बॅकग्राऊंड आहे ना ते देखील आपण पाहत असतो. पण यामध्ये कदाचित अपडेशन होऊन ते पोस्ट इंडिपेंडन्स संदर्भात जे बॅकग्राऊंड आहेत ते ॲड करू शकतात बँकांचं फक्त. तर ते प्रॉपरली आपल्याला कव्हर करायचं आहे. वाटलंच तर हा जो पॉईंट आहे ना हा थोडा स्किप करा. बाकीचे जे पॉईंट आहेत जसं की टाईप्स ऑफ बँक हा पहिल्यांदा सुरू करा. ठीक आहे, RBI डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहून जा. हा पॉईंट काही संपणार नाही, नवीन सिलेबसमधील देखील हा पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सांगितलं नवीन सिलेबसनुसार जर एखादा पॉईंट ॲड झाला बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये तर कुठलं होईल, पोस्ट इंडिपेंडंट जे पण इंडियामधल्या ज्या बँका आहेत त्याच्यावर जास्त ते हायलाईट करू शकतात. इथं पण पोस्ट इंडिपेंडन्सचा पॉईंट ॲड झालेला आहे, पण या ठिकाणी आत्ताच्या सिलेबसनुसार आपल्याला प्री इंडिपेंडंटचे पॉईंट पण कव्हर करावे लागतात. ठीक आहे, म्हणून कदाचित या ठिकाणी क्लिअर
कट ते पॉईंट मेन्शन करतले की कुठलं ते आपण नंतर पाहूया. हा पॉईंट तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. कोर्समध्ये आपण सर्व सिलेबस वाईजच पाहतोय. नवीन सिलेबस आला त्याचं पण आपण सर्व डिटेलमध्ये पाहणारच आहोत. डोंट वरी. सेल्फ स्टडी करणार असाल तर सांगतोय, कारण तुम्ही त्या ठिकाणी वर्किंग करणार आहात, अभ्यास करणार आहात, मग तो प्रॉपर झाला पाहिजे थोडासा, असं मला वाटतंय, म्हणून तुम्हाला पॉईंट सांगतोय. ठीक आहे. या ठिकाणी टाईप्स ऑफ बँक हा पॉईंट तुम्ही सर्वात पहिल्यांदा सुरू करा. इतक्याच बँकांचे प्रकार आहेत का? नाही. 30-35 प्रकारच्या बँका असतात वेगवेगळ्या, त्या सर्व आपल्याला पाहिजेत. बेसिक पाहिलं तर 3च कॅटेगरीत, डीपमध्ये पाहिलं तर 30 कॅटेगरी. ठीक आहे. ते सर्वच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचे फंक्शन असतील किंवा रोल असेल मॉनिटरी पॉलिसीचा, ते आपल्याला सर्व पॉईंट कव्हर करायचे आहे. जसं की आरबीआयचा इतर टाईप्समध्येच कव्हर होतं. आरबीआय एक प्रकारची बँकच आहे, ते पण आपल्याला इथं कव्हर करायचं आहे. नंतर बँकिंग सेक्टर रिफॉर्म इन इंडिया. ठीक आहे. बेसल नॉर्म असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, NPA असेल, सर्व पॉईंट कव्हर करायचे आहेत. फायनान्शियल मार्केट, मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केट. गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट असेल किंवा हे ॲक्च्युली तिन्ही पण मार्केट महत्त्वाचे आहेत. मनी मार्केट शॉर्ट टर्मचं महत्त्वाचं आहे. कॅपिटल मार्केट शेअर मार्केटवर सर्व दुनिया चाललेली आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हे स्किप न करू, पाहून जा, कारण रिअल लाईफशी निगडीत आहे ॲक्च्युली पॉईंट. नंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत ना, याला होल्ड करा वाटलं असतं. हे जे पॉईंट सांगते मी तुम्हाला बाकीचे, ते पहिले सुरू करा. नंतर मी तुम्हाला 2-3 महिने परत वाटतं लेसन प्रोव्हाइड करेल की कुठले पॉईंट तुम्ही आणखी कव्हर केले पाहिजे. आधी तुम्ही इनिशियली ज्यावेळेस अभ्यास सुरू करणार आहे त्यावेळेस जे पॉईंट तुम्हाला हायलाईट करून देतोय ते सुरू करा, कारण त्यावर एक्झामला क्वेश्चन येणारच आहे. ठीक आहे. नंतर फायनान्शियल रेग्युलेटर्स इन इंडिया. ठीक आहे. यामध्ये CBI असेल, वेगवेगळे असतील, ते सर्व पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत, महत्त्वाचे आहेत. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म इन्क्लुडिंग फायनान्शियल इन्क्लुजन. आता ही पण कन्सेप्च्युअल तुम्ही समजून घेतलं तर ठीक आहे. आणि इन्शुरन्स वगैरे हे तर पॉईंट बेसिक आहेत, म्हणजे टाईप्स ऑफ इन्शुरन्स समजून घ्या. तुम्हीच्या पण पॉलिसी वगैरे तुम्हाला काढायचे असतील, ठीक आहे. नाही एक्झामला आलं तर आपल्याला लाईफमध्ये तर काम येईल, म्हणून हे पॉईंट थोडेसे प्रॉपरली कव्हर करून गेले तरी हरकत नाही आहे. एक्झामला आणखी जवळपास 8-9 महिने आहेत पुढच्या, तोपर्यंत सर्वच कव्हर होऊ शकतं जर केलं तर. ठीक आहे. कोर्समध्ये तर होईल, पण सेल्फ स्टडी पण तुम्ही सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतात. पण खूप बारकाईने, खूप सिन्सिअरली तुम्हाला सर्व गोष्टी कव्हर करणं अपेक्षित आहे. सिंपल गोष्ट सांगतो. FY पासून तुम्हाला SY पर्यंत जायचं असेल तर 1 वर्षाचा कालावधी असतो. 1 वर्षामध्ये पहिल्या सेमिस्टरला 4, दुसऱ्या सेमिस्टरला 4 किंवा 6 असतात. इतके सब्जेक्ट आपण समजून घेतो आणि एकदम शॉर्टमध्ये. इथे तुम्हाला 8-9 महिन्यामध्ये काय करायचं आहे, FY to PG पर्यंत सर्व गोष्टी कव्हर करायच्यात. FY पासून PG पर्यंत हे सर्व युनिट आहेत ना, तेच सांगतायत. FY to PG पर्यंत जो सिलेबस आहे तो सर्वच या युनिटने कव्हर केलेला आहे, सर्व युनिटने. म्हणजे 1 युनिटपासून युनिट नंबर 10 पर्यंत हे सर्व तुम्हाला कव्हर करायचं आहे. म्हणून मी रिपीट करत असतो कोर्समध्ये पण, जर तुम्ही कॉलेज लाईफमध्ये सिन्सिअरली कॉलेज केलं असेल तर पेपर सेकंडचं तुम्ही जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. पण कॉलेज लाईफमध्ये तुम्ही सिन्सिअरली कॉलेज केलं नसाल, फक्त पास झाले असताल, फक्त आपला अभ्यास करायचा म्हणून केला असेल, आता सर्व गोष्टी विसरलेल्या असताल, तर कुठं ना कुठं तुम्ही पेपर सेकंडमध्ये थोडंसं जास्त वर्किंग करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि पेपर फर्स्टमध्ये जर तुम्ही चांगले मार्क मिळवले तर पेपर सेकंडचं बर्डन कमवून जातं, त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही. पेपर फर्स्टमध्ये 80 पर्यंत मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या जवळपास 8 ते 9 विद्यार्थ्यांना मागच्या 80+ म्हणजे 82, 84 असे मार्क भेटलेले आहेत. आणि बाकीचे जवळपास 300 ते 350 विद्यार्थ्यांना 70 पर्यंत मार्क भेटलेले आहेत. ठीक आहे. 70+ पर्यंत म्हणजे कॉमन ॲव्हरेज हा असतो. पण तुम्ही जर चांगलाच अभ्यास केला, कोर्सला पण प्रॉपर वेने फॉलो केलं तर 80+ पण मार्क भेटतात. अवघड असं काय नसतं. ठीक आहे. बाकी युनिट 7 संदर्भात काही बेसिक पॉईंट सांगायचं झालं तर हा जो ओरिओ आहे ना, हा सोडून द्या. बाकीचे हे जे पॉईंट आहेत आता हे फक्त पाहून जा, कारण रिअल लाईफशी निगडीत आहे. हे जे पॉईंट आहेत पहिल्यांदा सुरू करा. टाईप्स ऑफ बँक हाच पॉईंट कव्हर करायचा करता तुमचे हाल होतील, कारण इतकं यामध्ये पाहण्यासारखं आहे. सर्व बारकाईने पाहिलं पाहिजे. फक्त अभ्यास करायचा म्हणून करू नका. ठीक आहे. माझं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे म्हणून मी तुम्हाला कॉमर्सच्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय. बाकी कुठलाच सब्जेक्टचं तुम्हाला मी कुठलीच गोष्ट प्रोव्हाइड करत नाही. फक्त कॉमर्स संदर्भात या ठिकाणी गायडन्स प्रोव्हाइड केलं जाते. आणि पेपर फर्स्ट सरांचा कॉमर्स असतो म्हणून त्याचं. ठीक आहे. बाकी काही तुम्ही पाहायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी हे जे पॉईंट आहेत ना, हे प्रॉपरली कव्हर करून गेले पाहिजे. सिन्सिअरली एक्झामला येतात ते. नंतर मार्केटिंग मॅनेजमेंट. आता मार्केटिंग मॅनेजमेंट यामध्ये सगळ्याच गोष्टी ॲक्च्युली सोप्या आहेत. ठीक आहे. जर आपण टेक्निकली विचार केला तर मार्केटिंग मॅनेजमेंट कन्सेप्च्युअल पॉईंट आहे. कन्सेप्ट समजून घ्यायच्यात. यामध्ये बेसिक मार्केटिंगपासून सर्व गोष्टी तुम्ही सुरू करू शकता. जर तुम्ही मार्केटिंग स्पेशल कधीच घेतलं नव्हतं तर हा पॉईंट
तुम्ही पूर्णच डिटेलमध्ये कव्हर करून जा. कारण हा ऑप्शन असतो अनेक कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये. याला ऑप्शन असतो बँकिंग आणि ठिकाणी याला ऑप्शन असतो कॉस्टिंग. तुम्ही जर बँकिंग किंवा कॉस्टिंगचे विद्यार्थी असाल तर मार्केटिंगचा आता अभ्यास करून गेले पाहिजे. सर्वच युनिट प्रॉपर वेने कव्हर होत जा. यातल्या एक महत्त्वाचं सांगितलं तर प्राइसिंग डिसिजन अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, प्राइसिंग डिसिजनवर 100% एक्झामला क्वेश्चन येईल. नंतर लिगल आस्पेक्ट्स ऑफ अ बिझनेस सगळंच महत्त्वाचं, सगळे ॲक्टच आहेत. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नंतर सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे महत्त्वाचंच आहे. कंपनीज ॲक्ट महत्त्वाचं आहे. कॉम्पिटिशन ॲक्ट महत्त्वाचं आहे. RTA ॲक्ट महत्त्वाचंच आहे. ॲक्टच सर्व. RTA ॲक्ट असेल, ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट महत्त्वाचं आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स संदर्भात काही पॉईंट असतील, त्याच्या ॲक्ट संदर्भात काही पॉईंट असतील महत्त्वाचे आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर युनिट नंबर 9 अख्खाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये स्किप करण्यासारखं काही नाही आहे. उलट नवीन सिलेबसमध्ये आणखी काहीतरी पॉईंट ॲड होऊ शकतात. ठीक आहे, नवीन सिलेबसमध्ये जे पॉईंट ॲड होतील ते आपण पुढे पाहणार आहोत. कारण सर्व जे पॉईंट आहेत ना ते कॉमर्स ओरिएंटेडच आहेत. ते सर्व ॲक्ट तुम्हाला कॉमर्समध्ये आहेत कुठं ना कुठं. आणि इन्कम टॅक्स लेटेस्ट जे असतं ते सगळं वाचावं लागतं. कुठला पॉईंट स्किप करावा लागत नाही. एकमेव असा पॉईंट आहे इन्कम टॅक्स जो दरवर्षी आपल्याला नव्याने अभ्यासावा लागतो. कॉलेजमध्ये तुम्ही काय शिकलो ते सोडून द्या. इन्कम टॅक्समध्ये अपडेशन फ्रिक्वेंटली होत असतात. ते आपल्याला प्रॉपरली कव्हर करून जाणं अपेक्षित आहे. मग इन्कम टॅक्समध्ये जे आपले सेक्शन वगैरे असतात, ठीक आहे, महत्त्वाचे त्यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. जसं की सेक्शन 80C पासून ते 80U पर्यंत सर्व कव्हर करून जा. एक्झामला 100% क्वेश्चन येणार. ठीक आहे, ॲग्रिकल्चर इन्कम वगैरे म्हणजे काय, त्याचे एक्झाम्शन कुठले, ठीक आहे, ॲग्रिकल्चर इन्कमचं म्हणू शकतो जे फॅक्ट फिगर असतील ते सर्व कव्हर करून जा. त्यानंतर आपलं सॅलरी संदर्भात जे स्लॅब रेट आहे, ठीक आहे, ते सर्व गोष्टी कव्हर करून जा. एक्झामला हे जे पॉईंट आहेत ना ते येतात. ॲक्च्युली सांगायचं झालं तर TY-BCom संदर्भात जो इन्कम टॅक्सचा तुमचा पोर्शन आहे तो प्रॉपरली कव्हर करून जा. त्यातून इन्कम टॅक्सच्या एक्झामला क्वेश्चन येत असतात. आणि कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग संदर्भात त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे थोडक्यामध्ये, हे पहा कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंगचा सिलेबस खाली, तर हा थोडासा तुम्ही बारकाईने कव्हर करून गेले तरी सफिशियंट आहे. इन्कम टॅक्सचं तुम्हाला थोडक्यात सांगाल TY-BCom या वर्गाचं लेटेस्ट इन्कम टॅक्सचं पुस्तक पाहायचं आणि ते डिटेलमध्ये अभ्यास करून जायचं. हे सिलेबसला सोडून द्या वाटलं असतं. TY-BComचं इन्कम टॅक्सचं पुस्तक लेटेस्ट म्हणतोय आम्ही आत्ताचं, ते कव्हर करून गेले पाहिजे. आणि कॉर्पोरेट टॅक्ससाठी इथं सिलेबस दिला आहे. त्या सिलेबसनुसार टॅक्स एव्हिएशन कन्सेप्ट असेल, ठीक आहे, नंतर कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंगचे टेक्निक असतील, ठीक आहे, शटडाऊन किंवा कंटिन्यू ऑपरेशन त्या संदर्भात डिसिजन असेल, ते कशा पद्धतीने घेतले जातात ते पॉईंट आहे त्या ठिकाणी, ते कन्सेप्च्युअल पॉईंट आहेत ते आपल्याला कव्हर करायच्यात. सिम्पल. तर गाईज आय होप कॉमर्सचं सिलेबस काय आहे, यामधले कुठले पॉईंट हे जास्त महत्त्वाचे असतात हे तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, आता रिपीट करेल, हे सर्व पॉईंट कव्हर करण्यासाठी तुम्ही प्रॉपर वेनी प्लॅनिंग केलं पाहिजे, प्रॉपर वेनी टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि या सर्व गोष्टींसाठी वेळ दिला पाहिजे. वेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. एक्झाम विद्यार्थी असेच क्लिअर होत नाही, त्यासाठी अभ्यासच करावा लागतो, स्मार्ट वर्क करावं लागतं. वेळ दिला क्वालिफाय होताल. ठीक आहे, एक्झाम आधी 2 महिने टाईम द्यायला महत्त्वाचं नाही आहे. आत्ता जवळपास 8-9 महिने तुमच्या हातामध्ये आहेत. आत्ता प्रॉपर प्रिपरेशन करा आणि 100% तुम्ही क्वालिफाय होताल. ठीक आहे, सेल्फ स्टडी करायचं असेल तर करू शकता. खूप सारा तुमच्याकडे टाईम आहे. सेल्फ स्टडीसाठी टाईम नसेल, अगदी डेली फक्त तुम्हाला अर्धा 1 तास अभ्यास करून क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही कोर्स पण जॉईन करू शकता. कारण कोर्समध्ये आम्ही कंटेंट प्रोव्हाइड करतोय. हार्डवर्क असेल, स्मार्ट वर्क असेल ते आम्ही करत आहोत. तुम्हाला सर्व गोष्टी आयत्या भेटणार आहे थोडक्यात. ठीक आहे, सर्व गोष्टी आम्ही फिल्टर करून तुमच्यासाठी आणणार आहोत. कुठलीही गोष्ट व्हेरीफाय वगैरे करत बसायचं नाही. सर्व तुम्हाला डिटेलमध्ये गोष्टी भेटणार आहेत. मग कोर्स जॉईन करून पण तुम्ही स्टडी करू शकता आणि सेल्फ स्टडी पण करू शकता. तुमची चॉईस आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसा अभ्यास करू शकता. पण आपल्याला एक्झाम क्वालिफाय व्हायचा असेल तर आत्तापासून अभ्यास तुम्ही सुरू केला पाहिजे. 100% क्वालिफाय होताल. आत्ता तुमचा 0% अभ्यास असेल तरी पण चालत. इथून पुढे तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. ठीक आहे. सो फ्रेंड, कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर 9011362082 या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ठीक आहे. सो आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पेपर फर्स्टसाठी पण पूर्णपणे कोर्स आहे, त्याच्यावर इन्फॉर्मेशन तुम्हाला या नंबरवर मेसेज केल्यानंतर प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे.